मुंबईतील गोरेगावच्या निस्को मैदानात शिवसेना शिंदे पक्षाचा दसरा मेळावा उद्या पार पडणार आहे। या मेळाव्याची नाशिकमध्ये देखील जोरदार तयारी सुरू आहे। तर नाशिकमधील मोजके पदाधिकारी उद्याच्या मेळाव्याला जाणार आहेत। तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवणार आहेत। दरम्यान शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। आणि आता तर हाच उद्या मुंबईमध्ये दसरा मेळावा पार पडणार आहे। ह्या मेळाव्यासाठी नाशिकहून शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। कशी तयारी असणार आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। तुम्ही म्हटलं ते खरं आहे की दसरा मेळावा म्हणजे उत्साह, दसरा मेळावा म्हणजे गर्दी, दसरा मेळावा म्हणजे ऊर्जा आणि शिवसैनिकाच्या दृष्टीनं एखाद्या सणापेक्षा काही कमी हा दसरा मेळावा नसतो। परंतु दुर्दैवानं संपूर्ण महाराष्ट्रभर जी पूरग्रस्त परिस्थिती आहे, पाऊस थांबायचं नाव घेत नाही, अनेक शेतकरी हवालदिल झालेत। शहरांमध्ये सुद्धा नदीच्या बाजूला, आपलं नाशिक तर नदीच्या बाजूला आहे, आपण बघतोय कुठल्या पद्धतीने पूर आहे। काल एक रिक्षा चालक ज्या पद्धतीने त्याचं दुःखद निधन झालं आणि प्रत्येकाच्या मनात होतं की शिंदे साहेब काय बोलणार आहेत। परंतु माननीय शिंदे साहेबांचा आम्हाला आदेश आहे की आपण, कारण शिंदे साहेब अत्यंत संवेदनशील आहे, त्यांनी सांगितलं की पदाधिकाऱ्यांनी आता ताबडतोब मदतग्रस्त केंद्र उभारा, या लोकांसाठी काय मदत करू शकतो। फर्स्ट एड असेल, त्यांना अन्नधान्याचा विषय असेल, ग्रामीण मधल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना व्हिजिट करायला लावले, मंत्री महोदयांना सांगितलंय, आमदारांना सांगितलंय। हा मेळावा आपण ऑनलाईन बघूच, पण आपल्याला महत्वाचं असं आहे की आपल्याला शेताच्या बांधावर जायचंय, आपल्याला रस्त्यावर जायचंय, लोकांना मदत करायची आहे। आणि माननीय दादा भुसे साहेबांची आम्ही परवानगी घेऊन काही आम्ही जे प्रमुख पदाधिकारी आहे ते आम्ही मात्र उद्या शिवसेना मेळाव्याला जाणार आहोत।